काय सांगाल मॅडम महिला दिनानिमित्त? मी सौ लक्ष्मी किरण नरहिरे, माजी नगरसेविका, महिला बाल कल्याण सभापती। आज जागतिक महिला दिनानिमित्त स्टँडिंग आमदार व मंत्री, कॅबिनेट मंत्री आपले अतुलजी सावे साहेबांनी जो आज स्त्रीचा मान सन्मान केला जागतिक महिला दिनानिमित्त, मी प्रथमतः त्यांची खूप आभारी आहे। खरंच म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी। या संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे अतुलजी साहेब जे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी महिलाचा मान सन्मान, महिलांची ओळख, आमच्या लाडक्या बहिणीचे लाडकी भाऊ यांनी जो आज कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व महिलांकडून मी त्यांची खूप आभारी आहे। मी खूप त्यांना धन्यवाद देते। आणि महिला ही किती सक्षम आहे, महिलाशिवाय कुठलंच काम होत नाही। महिला ही जसं 50% महिलाचं म्हणजे आरक्षण आहे, तर त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला 100% मान सन्मान दिला आहे। त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे। धन्यवाद। बोला काय देऊ शकतो? आज भारतीय जनता पार्टीने आमच्या सर्व महिलांचा सत्कार सन्मान केला, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे खूप खूप आभारी आहे। आणि आज या जागतिक महिला दिनानिमित्त सर्वच ठिकाणी महिलांचा खूप छान असा आदर सत्कार होत आहे। आणि हा स्त्री शक्तीचा जागर आम्ही यानंतरही पुढे नेणार आहोत। आणि सर्व महिलांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आणि मी नगरसेवक दया कैलास गायकवाड, भारतीय जनता पक्षाकडून यावेळेस निवडून आले, शुभेच्छा। गायकवाड साहेबांची मिसेस आहेत का? आयोजक कोण आहे कार्यक्रमाचे? मी प्रतिभा बालाजी दराड, भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष। इथे गारखेडा मंडळाच्या वतीने आज नारी शक्तीचा सन्मान जो करण्यात आला, हा खरंच खूप चांगला कार्यक्रम होता। कारण की यामुळे महिलांना प्रेरणा मिळते आणि भविष्यामध्ये राजकीय स्तर असो किंवा अजून कुठलेही क्षेत्र असो, इथे आम्हाला घडण्यासाठी शक्ती मिळतीये। या मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि प्रत्येक महिलेला सक्षम होण्यासाठी, प्रत्येक महिलेला प्रोटेक्शन आणि नारी शक्तीचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी आम्हाला इथे निरनिराळे धडे दिले जातात। तरीही सर्वांना आज महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आमची सेवा अशी अखंड चालू राहणार आहे। एवढीच एक मी तुम्हाला शाश्वती देते। सर, ते सरांचे तुमचे बाईटलाईन शिकतो जिल्हा अध्यक्ष, आमचा हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम हा नेहमीच मोठ्या उत्साहात होत असतो। आणि आमच्या गारखेडा मंडळामध्ये सावे साहेबांच्या म्हणजे माननीय कॅबिनेट मंत्री सावे साहेब यांच्या अंडर होणारे प्रत्येक कार्यक्रम हे महिलांना सन्मानित करण्याचीच होत असतो। आणि आम्ही नेहमीच त्यांना असं आम्हाला नेहमी प्रोत्साहन करतात की कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमच्या सोबत राहणं, महिलांची कुठल्याही समस्या सोडवणं। त्यामुळे आम्हाला पहिल्यापासूनच आमचे सावे साहेब हे म्हणजे आमचं एक खूप असं गर्व असल्यासारखं आहे। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज गारखेडा मंडळ इथे महिला दिनानिमित्त 8 मार्च महिला दिनानिमित्त इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमचे जलसम्राट, कार्यसम्राट अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये संजय भाऊ बोराडे आमचे मंडळाध्यक्ष आणि मी स्वतः सुवर्णाताई तुपे गारखेडा मंडळाध्यक्ष, आमच्या सर्व गारखेडा मंडळामधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणी, माझ्या नगरसेविका आपल्या सर्वांच्या, तर हे सर्वजण मिळून इथं गारखेडा मंडळामध्ये खूप सुंदर असा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। तर मी या दिवशी महिला दिनाच्या दिवशी एकच सांगू इच्छिते की 8 मार्च हा एकच दिवस महिला दिन नसून 365 दिवस हा महिला दिनच असतो। महिलाशिवाय काहीच शक्य नाही। प्रत्येक पुरुषांच्या, यशस्वी पुरुषाच्या मागे महिला हीच असती। महिला सक्षम असल्याशिवाय काहीच गोष्टी चांगल्या पुढे घडू शकत नाही। तर मी महिला दिनाच्या सर्व माझ्या महिलांना हे सांगू इच्छिते, कोणी महिला कमी नाही, कोणी जास्त नाही, सर्वांना प्रत्येकाच्या अंगी काही ना काही चांगले गुण आहे। तर सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जिजाऊ, जय महाराष्ट्र। आज सावे साहेबांनी जो मान सन्मान आमच्यासाठी महिला दिनानिमित्त 8 मार्च निमित्त ठेवला, त्याबद्दल मी सावे साहेबांचे तर खूपच कृतज्ञ आहे। पण हा आजचा सन्मान नाहीये, आम्हाला दरवेळेसच
भाजप म्हटलं की हा मान सन्मान आहे, कारण की वरती मोदीजी आहेत. मोदीजींनी ज्या काही स्कीम आणल्यात, योजना आणल्यात, त्या आपल्या लाडक्या बहिणीला, आपल्या बहिणींना लक्षात ठेवून त्यांचं संरक्षण, त्यांच्यासाठी हा योजना ज्या आणलेल्या आहेत. तर भाजप हा असा पक्ष आहे जिथं प्रत्येक स्त्रीचा सन्मान असतो, प्रत्येक स्त्रीला मान असतो, प्रत्येक स्त्रीला पुढे नेण्याचा मार्ग असतो. आणि आम्ही सुरक्षित आहोत भाजपामध्ये, म्हणूनच आम्ही या ठिकाणी आज एवढ्या ताटमानेने इथं जगत आहोत. आणि मी नेहमीच मोदीजींचे आणि अतुलजींचे आणि देवाभावांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी हा सन्मान आम्हाला दिला. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. बोर्ड सोबत या ना फक्त. और सोबत नंतर करा ना माझं आज महिला दिन जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व गारखेडा मंडळातील माता बंधू आणि भगिनी तसेच साधक परिवार या सर्व भगिनींचं मी जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या जिजामाते जर नसती, रमाई माता नसते किंवा सावित्रीबाई फुले नसते, तर आज या ज्या महिलांचा आम्ही सन्मान करतोय, हा सन्मान आम्ही कदापि करू शकलो नसतो. कारण की महिलांचा सहभाग प्रत्येक क्षेत्रामध्ये असतोच, परंतु महिलांचं कार्य समोर कोणाला दिसत नसतं. परंतु महिला घरामधील सर्व परिवार चालवते, भावाचं काम करते, बहिणीचं काम करते, पत्नीचं काम करते, त्याच्यानंतर आईचं काम करते, त्याच्यानंतर शेजारचं काम करते. सर्व कार्य करणारी ही माता भगिनी, सर्व गुण संपन्न ही आमची भगिनी आहे. आणि या भगिनीचा सन्मान करणे हा प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण म्हणतो, पहिले एक टॅगलाईन होती पूर्वी, मुलगी शिकली प्रगती झाली. या ठिकाणी महिला सुरक्षित तर परिवार सुरक्षित, महिला शिक्षित तर परिवार शिक्षित, ह्या टॅगलाईन खाली या ठिकाणी सर्वांनी जर काम केलं की आपला देश जसं मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, महाराष्ट्र देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर आमचं नामदार अतुल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ज्या मार्गस्थ प्रगती करत आहे, ही प्रगती मागच्या 70 वर्षामध्ये एवढी प्रगती कधी झाली ती 11 वर्षात झाली. आणि सर्वप्रथम मोदी साहेबांनी आल्यानंतर या माता भगिनीचे जनधन खाते खोलले, या माता भगिनीसाठी मोफत उजाला गॅस दिला, या माता भगिनीसाठी सक्षमीकरण आणलं, सुकन्या योजना आणली, कन्यादान योजना आणली. अशा महिलांसाठी जवळजवळ 40 योजना या एकट्या मोदी साहेबांनी आणल्या. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही आमच्या देवाभाऊने आणली. ती लाडकी बहीण योजना एवढी प्रिय आहे की आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशी नागरिक माता भगिनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी राहिली, म्हणून महाराष्ट्रामध्ये असा मोठा विजय झाला. म्हणून मी या ठिकाणी देवाभाऊ माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे नामदार अतुलजी साहेब आणि शहरातील सर्व पदाधिकारी यांचं खूप खूप धन्यवाद करतो की ते आमच्या माता भगिनीच्या पाठीमागे सक्षम उभं राहतात. त्याबद्दल धन्यवाद आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तुमचं नाव सांगा. मी अशोक धोंडीबा दामले, नगरसेवक प्रभाग क्रमांक 22.